ती चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी भारत, इंग्लंड आणि अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये 32 वर्षाचा अनुभव आहे त्यांचा. कामानिमित्त 160 वेळा त्यांनी प्रवास केलेला आहे. मुसाफिर हे त्यांचे आत्मकथन आहे. किमयागार हे व्यवसाय मार्गदर्शक पुस्तक असून मनकल्लोळ मानसिकतेवरील पुस्तक आहे. जीनियस अशी इतर पुरस्कार मिळालेला आहे. भीमसेन जोशी यांच्या हस्ते कुमार गंधर्व पुरस्कार आणि पंतप्रधान यांच्याकडून त्यांना 2दा पुरस्कार देण्याचे जीनियस आणि आश्चर्यकारक अशी करून देता येईल. मला खरोखर अतिशय आनंद होतोय की प्रतिकूल परिस्थितीचं वरती येणं म्हणजे काय हे पुस्तक वाचून आपल्याला कळेल. हे पुस्तक मला वाटतं प्रत्येकाने वाचलं पाहिजे. त्याचं कारण पुस्तक छान चांगलं लिहिलं आहे. त्याच्यात एक हे आहे ते सहजरित्या आपण लिहितो त्यातच लिहिलेलं आहे. कुठे अलंकारिकता नाही आहे, कुठे अप्रामाणिकता नाही आहे, सगळीकडे सच्चेपण आहे. जे आहे ते उघडपणे लिहिलेलं आहे. सरळ सरळ जे घडलं ते आपल्या समोर मांडलेलं आहे. सुख दुःख आप्त इष्ट नातेवाईक जे सगळे भेटले त्यांनी त्यांना घडवलं आणि हे सगळं अतिशय मोकळेपणाने मांडल्यामुळे पुस्तक वाचताना आपण आणि वसंत यांचं एक नातं निर्माण होतं. आणि मला वाटतं हे मला माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं. आपण चरित्र आत्मचरित्र बरीच वाचतो. मला नेहमीच ते रॅग्स टू रिचेस ज्याला म्हणतात, रॅग्स टू रिचेस हे फक्त पैसा नाही, पण इथे फक्त पैशाचा प्रश्न नाही आहे, इथे कर्तव्यचा पण प्रश्न आहे. ते प्यून म्हणून काम करणं, घरगडी म्हणून काम करणं, तिथपासून ते एक उद्योजक म्हणून त्याच्या अनेक कंपन्या, त्याच्या अनेक डायरेक्टर्स आणि स्वतःच मोठा बंगला, केवायसी फॅक्टऱ्या, अनेक कंपन्यांचं त्याच्याकडे डिस्ट्रीब्युशनचं हे आहे. हे सगळं नेटवर्क उभं करणं, धुळीतनं सगळं उभं करणं आमच्या ज्याला आपण होऊ शकतो. माझ्या बोर्डरूमच्या पुस्तकामध्ये अशा अनेक कहाण्या आहेत अमेरिकन उद्योजकांच्या आहेत. अतिशय वाईट परिस्थिती असताना फेडेक्स तुम्हाला माहित असेल, फेडरल एक्सप्रेस जी कुरिअर कंपनी म्हणतात $1 बिलियन कंपनी. तर फ्रेड स्मिथ हा त्याचा जो काही मालक होता, तो मालक एक दिवशी त्याच्याकडे पैसे सुरले, त्याच्याकडे खिशात $15 होते आणि त्याच्याकडे तिकीट होतं लास वेगास. तर तिकीट काढलं, लास वेगासला गेला. ते $15 तरी सट्ट्यामध्ये लावले, जुगारामध्ये लावले. कारण त्याला म्हटलं काही अर्थ नाही, कंपनी विकायला निघालेलं होतं आणि त्याला तिथे थोडेसे पैसे मिळाले. ते पैसे मिळाल्यानंतर म्हटलं अरे छान, आपल्याला तर पुन्हा उद्योगात पैसे घालता येतील. पण त्यांनी काय $500,000 $2,000 असतील ते पुन्हा उद्योगात घातले. पुन्हा हळूहळू वाढवत गेलं, पुन्हा स्वतःला घडवत गेला तो. आणि आज अब्जाधीश अब्जावधी डॉलरची फेडेक्स कंपनी उभी केली. अशा अनेक कहाण्या बोर्डरूम मध्ये. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा ज्या काही कहाण्या आहेत त्यातली एक वसंत सुतारची कहाणी आपल्याला द्यावी लागते. आणि त्यामध्ये काय असतं की मध्यम वर्गातलं कोण जर आला, आमच्याकडे मी सॉफ्टवेअरमध्ये अनेक वर्ष काढली की मध्यम वर्गातला कोण जर आला, तो कॅलिफोर्नियाला गेला, मग त्याच्या वगैरे कल्पना घेतली, त्यांनी कंपनी काढली आणि तो कोट्याधीश झाला. माझ्या हाताखाली काम करायला शेकडो लोक आहेत, अनेक लोक आहेत. हे शक्य असतं, पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पुढे येणं हे खूप कठीण असतं. त्यांनी जे वर्णन केलेले ते वर्णन जाणते त्यांनी स्वतः ते सगळं आपल्याला सांगितलं. त्याच्या आयुष्याचा प्रवास आपल्याला सांगितला आहे. तेव्हा संपूर्ण प्रवास कधी पुन्हा उलगडत नसत ते, पण आपल्या लक्षात आलं असेल की जे किती संकट आहे आम्ही एखाद्या माणसाला. आग लागणं काय आणि अपघात, म्हणजे एका अपघातावर माणूस खलास होतो, ते 2 अपघात आणि 2-3 वर्ष मनुष्य बेडवरती पडून राहतो आणि तरी सुद्धा पुन्हा नव्या शक्तीने वरती येतो. आणि त्यावेळेला तो सतत वाचन करतो. हे तर फार महत्वाची गोष्ट आहे.
त्यांनी माझ्याशी बोलत असताना मित्रांचं खूप ऋण व्यक्त केलं. तो म्हणला मी या मित्रांमुळेच मी जगलो आणि तो मित्र बघायला दिसतो ते इथे. मला कल्पना नव्हती की या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढा मोठा हॉल हा एवढा प्रचंड भरून जाईल. हे केवळ वसंत सुतारांचं प्रेम आणि अर्थातच हे मित्र अपघात झालेला असताना दररोज 2-2-4-4 तास त्याच्याबरोबर बसायचे, त्याला गीत द्यायचे, गप्पा मारायचे आणि नुसताच विरंगुळा म्हणून नाही, इतरही लोक खंबीरपणे उभे होते. मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. मी उद्योगतील उभे केले, श्रीमंतांना गाड्या आल्या, यांचं सगळं ठीकच आहे, ते आपण त्याचं कौतुक करू. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी त्याचं कुटुंब केवढं मोठं केलंय, त्याला मित्रपणा केवढं मोठा हे त्याचं जे आज संचित आहे ते मला फार मोठं वाटतं. ज्या तऱ्हेने तो सगळ्या लोकांशी बोलत होता, लोक त्याच्याशी मिसळत होते, त्याची जवळी, त्याची मैत्री, त्याचं नातं, त्याची वाव, त्याला बोलावा हा मला जाणवला. मला असं तिथे मला त्याचं जास्त कौतुक करावं वाटतं. पैसे येतात जातात, बंगले गाड्या येतात जातात, पण मला वाटतं ही जी मैत्री आहे, जो ओलावा आहे, हे जे मला दिसतंय सगळं ते मला फार महत्वाचं वाटतं. म्हणून मला त्याचं खूपच कौतुक करावं वाटतं. तरी आता आम्ही सकाळी बोलत असताना सांगितलं की मुंबईला गेला असताना अपेरावस्था तिकडे किंवा मरीन ड्राईव्हच्या तिकडे जात असताना सांगितलं की कुठलीही गोष्ट आपण बिझनेस करत असताना प्रामाणिकपणे केली पाहिजे. आणि मला हे सुद्धा अतिशय महत्वाचं वाटतं. आजकाल बिझनेस करताना काही नाही होत, तुम्हाला काहीतरी ब्लॅक मनीचं करावं लागतं, कॉम्प्रोमाइज करावं लागतो असं आपण सगळीकडे ऐकतो. पण त्यांनी जी काही शिकवण घेतली त्यांच्याकडनं, कारण आपण बिझनेस बंद करून वाटलं तर आपल्याला म्हणजे गैरमानवी करायचं असेल, आपल्याला बिझनेस करायचा नाही, आपण बिझनेस बंद करू हे शिकला तो. आणि त्या जिद्दीवर तशा तऱ्हेने बिझनेस चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. तर मला वाटतं त्यामध्ये फार महत्वाचं आहे. त्याच्या आता मी कुटुंबाला भेटले सकाळी, सगळं अतिशय आनंदी आहे. त्यांचे कर्तव्यकार मुलं सुना त्या सगळ्या आता त्याचे बिझनेस पुढे चालवतील आणि हा मला वाटतं वसंत सगळ्यांना मार्गदर्शन करत राहील. मला असं एक सांगायचं वाटतं की त्यांनी आता व्याख्यान त्यांनी केलं, कारण असं असतं की एक वसंत तयार होऊन बसला तरी काहीतरी केलं ठीक आहे, पण आपल्याला अनेक वसंत हवे येतात महाराष्ट्रात. त्यामुळे गावोगावी जाऊन हे कसं घडलं ह्याच्याविषयी मी हे पुस्तक देत वाचायला, त्याचबरोबर व्याख्यानं देणं, लोकांना प्रेरित करणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी का लिहितो असा विषय मला दिला होता, पण मी पहिल्यांदा कौतुक करावं म्हणून मी पहिली 10 मिनिटं घेतली, पुढची 10 मिनिटं मी फक्त मी का लिहितो याच्याविषयी बोलणार आणि थांबणार आहे. कारण आपण विश्वास पाटील ऐकायला मी खूप उत्सुक आहे. मी खूप उत्सुक आहे आणि आपण सगळे विश्वास पाटलांचं ऐकायला आलेलं आहे, मला कल्पना आहे. त्यामुळे मी 10 मिनिटात संपेल. मुख्य म्हणजे मी माझी 33 पुस्तकं झाली. इंग्रजी 4 टेक्नॉलॉजी होती, ऑपरेटिंग सिस्टम, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स, वेब टेक्नॉलॉजी, ते टाटा मायक्रोवेव्ह आपले मायक्रोवेव्ह अमेरिकेने घेतली. तिन्ही वर्षे चीन, तैवान, कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर सगळीकडे मिळतात. मग मी 3 कोटी वर्षाला 3 कोटीच्या 2 ऑफर्स सोडून मी मराठीमध्ये लेखक झालो आणि 31 पुस्तकं लिहिली. त्यामध्ये बोर्डरूम मॅनेजमेंटवरती, किंवा विज्ञानावरती, अर्थात इकॉनॉमिक्स वरती, मला ते सायकोलॉजी होती. जपूरच्या 3 व्हॉल्यूममध्ये 1200 पानाची इंग्लिश लिटरेचर होती. कॅनव्हास ते चित्रशिल्प तरी 400 ते 600 पानी पुस्तक आहेत. कित्येक 720 वगैरे अशी पानी पुस्तक आहेत. कॅनव्हास चित्रशिल्पकलेवरती, लाईमलाईट सिनेमांवरती, सिम्फनी हे पाश्चिमात्य संगीतावरती, नादवे भारतीय संगीतावरती, नॅनो टेक्नॉलॉजीवरती, गुलाम टेक्नॉलॉजी वगैरे अशी मनकल्लोळ मनोविचारावरती असे बरेच लिहिली.
माझं लेटेस्ट पुस्तक आहे अनंत, ते मला तुम्ही सगळ्यांनी जरूर कव्हर वाचा अशी माझी विनंती आहे. कारण मी आता जाहीर पण म्हटलेलं की माझी सगळी पुस्तकं एका तराजूत आणि अनंत एका तराजूत तालुक्यात माझं जास्त आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यात आत्ताच्या भाष्य करतो. आत्ताच्या आर्थिक आणि सामाजिक आपली शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, बेरोजगारी, गरिबी, पर्यावरणाचा भाग, त्या सगळ्या विषयी आकडेवारी सगळं खूप महत्वाचं विश्लेषण त्याच्यात आहे. आपण सगळ्यांनी ते वाचावं. पण मी का लिहितो, मी इतक्या विषयावर लिहिलेलं म्हणतो मी तज्ञच पाऊस करायला विचारते, तुम्ही तज्ञ मुळीच नाही, मी विद्यार्थी आहे आणि मला विद्यार्थी म्हणून घ्यायलाच आवडतं. कारण मला एक शिकवण एका वडील त्या माझ्या तर कुतूहल मिळलेलं नाही. म्हणजे 1,00,000 वर्षापूर्वी माणूस निर्माण झाला, माणसाचा इतिहास मनुष्य सदृश्य प्राणी 45 लाख आहे, पण माणूस 1,00,000 वर्षांपूर्वी निर्माण झाला. आणि त्यावेळेला चंद्र सूर्य उगवत असतील, समुद्राला ओढी वरती येत असेल, त्यानंतर हिंस्र प्राणी इतरांना खात असतील आणि इंद्रधनुष्य असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, आणि या सगळ्यामध्ये माणसाने का हा प्रश्न विचारला? माणसाने का हा प्रश्न विचारला? आणि त्यामध्ये कुतूहल आहे, त्या कुतूहलामुळे विज्ञान निर्माण झालं आणि ते विज्ञान आपल्या फायद्याकरता माणसाने वळवायला सुरुवात केली आणि त्यातून तंत्रज्ञान निर्माण झालं. मग माणूस हा प्रश्न त्यावेळी माणसाने विचारला असता तर आपण सगळे मुंडी खाली येऊन चलत बसलो असतो. मग माणसाने एकत्र राहायला सुरुवात केली आणि एकत्र राहण्याचे नियम निर्माण झाले. त्यातून इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, सोशॉलॉजी, फिलॉसॉफी हे सगळं निर्माण झालं. आणि नंतर माणसाने स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात केली, स्वतःला एक्सप्रेस करायला सुरुवात केली आणि त्यातून मग साहित्य, संगीत, चित्रकला ज्या कला निर्माण झाल्या. हे सगळं कसं घडलं असलं पाहिजे, त्याचे मुख्य शिलेदार कोण होते, त्यातल्या वेगवेगळ्या थेरीज काय होत्या, हे सगळं त्याचा मला भयंकर प्रचंड कुतूहल आहे, मला भयंकर ध्यास आहे. परीक्षेला तुम्ही कधीच अभ्यास केला नाही, पण या गोष्टी जाणून घेण्याकरता शाळेपासून IIT मध्ये असल्यापासून मी इतका त्याच्या प्रचंड मागे लागायचो आणि आम्हाला प्रश्न विचित्र पडायचे. लोकशाही ही गेल्या काही शतकांपूर्वी निर्माण झाली. सगळ्यांनी मिळून एका कुठेतरी व्यवस्थेला राज्याला निवडून द्यायचं, राज्यकर्त्यांना. हे काही शतकांपूर्वी का निर्माण झालं असेल? तितकीच साधी गोष्ट, एका दृष्टीने फालतू गोष्ट, एकत्र यावं, एक सरकार निवडून द्यावं. ॲथेनियन डेमोक्रेसी वेगळी होती, ग्रीस त्याला डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतात. पण आता आपण जी डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही म्हणतो, ती काही शतकांपूर्वी निर्माण झाली. 1,00,000 वर्षांचा इतिहास आहे, पण तितकी दशसहस्र माणसाला जाणवलं नाही की आपण असं करावं. तसं का वाटलं असेल? लोकशाही म्हणजे काय, बिग बँग म्हणजे काय, 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं आत्ताच्या विज्ञानाप्रमाणे. पण त्याच्या अगोदर काय होतं, तर विज्ञानाच्या दृष्टीने त्याच्या अगोदर काय होता प्रश्न विचारणंच पूर्ण चुकीचं आहे. त्याच्या अगोदर वेळच नव्हती. पण टाईम हा जो कॉन्सेप्ट आहे तो 1400 कोटी वर्षानंतर निर्माण, 1400 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला. त्याच्या अगोदर टाईम हा कॉन्सेप्टच नव्हता. अशा विचित्र गोष्टी या लक्षात आल्या आणि मग प्रश्न पडायला लागले, फिलॉसॉफीचे प्रश्न पडायला लागले, इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न पडायला लागले. भारतात गरिबी काय, बेकारी काय, पण इकॉनॉमिक्स वाचून रिकार्डो, मार्क्स, केन्स, फ्रीडमन सगळ्या वेगवेगळ्या विषयांचं IIT मध्ये असताना इतकं प्रचंड वाचन केलं, इंजिनिअरिंग सोडून सरळ वाचन केलं. याचं कारण कुतूहल हा प्रकार. आणि ते मी तेव्हापासून वाचतोय. त्याची माझ्याकडे 4,000 पुस्तक आहेत स्वतः. आणि मग मी नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत गेलो. इनफॅक्ट IIT 65% जेमतेम म्हणून पास झालो, एकीकडे टॉपर होतो. बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिली तर IIT नंतर एकही मार्ग गेला नाही, असं सगळं होतं. पण जेमतेम 65% म्हणून मी IITचं बाहेर पडलो. 2 जॉब ऑफर झाल्या, त्या सोडल्या. आदिवासी चळवळीत मी गेलो.
तिथे सत्याग्रह केला, शांतता मी जेलमध्ये गेलो, 10 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहिलो, बाहेर आलो, मग मुंबईला आलो, मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर शिकलो, मग हळूहळू चढत चढत 32 वर्ष IT काढली, 23 वर्ष CEO होतो. त्या सगळ्या काळामध्ये कुतूहल आणि पुस्तकं आणि ज्ञान आणि वाचन सातत्याने चालू होतं. आणि शेवटी मला लक्षात आलं त्याने आपल्याला जे काही मिळवायचं तर मिळवलंय काय 20 कोटी ते 40 करा, 40 ते 60 करा, मला काहीतरी फरक पडत नाही. आज दरवर्षी एक मर्सिडीज घेऊ शकतो, पण मी फिरतो वॅगनार म्हणतो किंवा सेलेरिओ म्हणतो, लोक म्हणतो फार घ्यायला पैसे नाही म्हणतो, मला काही फरक पडत नाही. एरिक फ्रॉम नावाच्या सायकॉलॉजिस्टने म्हणलं की आपण कोण आहोत त्याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे यांनी जर ज्या वेळेला आपण ओळखलं जायला तेव्हा आपल्या अधपतन झालेलं असतं. मी कोण आहे की मी विज्ञानवादी आहे, मी शांततावादी आहे, मी मानवतावादी आहे, मी सुसंस्कृत आहे, माझं वाचन चांगलं आहे, मी इतरांना मदत करतो, अशी माझी ओळख पाहिजे. पण माझी ओळख म्हणजे माझ्याकडे 4 BHK रो हाऊस आहे का, बंगला आहे, माझ्याकडे ही गाडी आहे, मी L1 व्हिसा आहे का, H1 व्हिसा आहे का, माझ्याकडे अमेरिकेचा व्हिसा आहे का, माझी ओळख ती व्हायला पाहिजे. आणि मी ठरवलं की माझ्याकडे काय आहे फार महत्वाचं, मी कोण आहे अशी माझी ओळख झाली पाहिजे. त्यामुळे मी वर्षाला 3 कोटीच्या 2 ऑफिस मागायला आणि मराठीतच आपण लिहायचं असं ठरवलं. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, त्याला आपण अर्धा ते 1% जरी भर टाकू शकलो तर मी स्वतःला धन्य मानले. आणि त्यामुळे मी सर्व 15 वर्षापूर्वी CEO च्या पदाला नकार दिला आणि लिहायला लागलो. पण आता 30-31 पुस्तकं झालेली आहेत, सगळी नक्की भयंकर झाली. मुसाफिर मत आत्मचरित्र 70,000, मनात 50,000, बाकी 35, 40, 45, 35,000 अशा कॉपीज गेल्या. आणि त्या कॉपीज किती गेल्या, किती पैसे मिळाले, प्रसिद्धी मिळाली याच्यापेक्षा मला जी मुलं, विशेषतः मुलं आणि तरुण आणि व्यावसायिक फोन करतात, SMS करतात, मला येऊन भेटतात आणि शेकड्याने हजारो लिहिले की मला डिमांड वाचून मला रिलेटिव्ह कळायला लागली, मला अर्थात वाचून मला इंडिव्हिज्युअल प्रॉफिट विदाउट टॅक्स कळायला लागलं. मी मनात वाचलं सायकोलॉजीमध्ये PhD करणार आहे. मुसाफिर वाचून 14 लोकांना आत्महत्या परावृत्त झालं. असं जेव्हा मला कळतं तेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचतो असं हे मला जाणवतं. असं हजारो लाखो लोकांकडे जेव्हा प्रतिसाद मिळतो त्यामुळे मी लिहित जातो. आतापर्यंत मला फार मजा येते लोकांशी बोलताना, संवाद साधताना, पुस्तकांना. आणि त्यामुळे मी लिहितच जाईल. आता याच्यामुळे मला सूचना देतात, मला त्या वाचायला लागेल. याच्या पुढे 10 प्रोजेक्ट्स आहेत आणि आपल्या शुभेच्छाने ते पूर्ण होतील असं मला वाटतंय. पुन्हा एकदा वसंताला मी शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो. या निमित्ताने मला कौतुक करण्याची संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि आपली केलं पाहिजे. धन्यवाद.